हरि ओं प्रिय छात्राः, प्रथमभाषा संस्कृतम् अष्टमकक्षायां ये स्वीकृतवन्तः तेभ्यः छात्रेभ्यः हार्दं स्वागतं। प्रथमं प्रार्थना। श्रीकान्तो मातुलो यस्य जननी सर्वमङ्गला जनकः शङ्करो देवः तं वन्दे कुञ्जराननम्। छात्राः, अष्टमपाठः कालिदासः इति पाठं पठितवन्तः। सः पाठः एव अनुवर्तते। किञ्चित् स्मृत्वा अग्रे पाठ्यभागं पश्यामः। तर्हि कालिदासस्य देशकालादीनां विषये पठितवन्तः किल? कालिदासविरचित द्वे महाकाव्ये के? आम्, सर्वे ज्ञातवन्तः। रघुवंशं कुमारसम्भवं च कालिदासविरचित द्वे महाकाव्ये। अनन्तरं द्वितीयः प्रश्नः, कालिदासविरचित द्वे खण्डकाव्ये के? सर्वे जानन्ति किल? मेघदूतं ऋतुसंहारः च। कालिदासविरचित त्रीणि नाटकानि कानि? मालविकाग्निमित्रं, विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलम् आहत्य कालिदासस्य कति ग्रन्थाः वर्तन्ते? 7 ग्रन्थाः किल? 7 ग्रन्थान् लिखितवान् कालिदासः इति वयं पठितवन्तः। अधुना कथाभागस्य पुनस्स्मारणं, पुनः किञ्चित् स्मृत्वा अग्रे गच्छामः किल? सर्वे द्विवारं वा त्रिवारं वा पठितवन्तः एव, अतः अधुना किञ्चित् स्मरामः। एकदा भोजराजः मृगयार्थं वनम् अगच्छत्। तत्र सरोवरः आसीत्। सरोवरस्य पार्श्वे बहवः जम्बूपादपाः आसन्। वृक्षेषु कपयः किं कृतवन्तः? शाखाभ्यः शाखान्तरं प्रति लङ्घनं कुर्वन्तः क्रीडन्ति स्म। तदा जम्बूफलानि जले पतन्ति। तदा शब्दः आगच्छति। कीदृशशब्दः आगच्छति? गुलु गुग्गुलु गुग्गुलु इति शब्दः आगच्छति। गुलु गुग्गुलु गुग्गुलु इति समस्यां भोजः स्वस्य आस्थाने गुलु गुग्गुलु गुग्गुलु इति समस्यां दत्वा यः अनेन श्लोकं रचयति तेषां पारितोषकं ददामि इति उक्तवान्। तदानीं सर्वे कवयः विफलाः चेदपि कालिदासोऽपि विफलः वा? न, सः श्लोकनिर्माणं कृत्वा उक्तवान् किल? कः श्लोकः? जम्बूफलानि पक्वानि पतन्ति विमले जले कपि कम्पितशाखाभ्यः गुलु गुग्गुलु गुग्गुलु इति सर्वे आनन्दम् अनुभूतवन्तः। अस्माकं छात्राः अपि आनन्दम् आश्चर्यं च अनुभूतवन्तः। अधुना पाठ्यभागं पश्यन्तु। अन्यस्मिन् दिने भोजराजः स्वस्य आस्थाने कवीन् आहूय अवदत्, क ख ग घ इत्येतान् वर्णान् आश्रित्य श्लोकं रचयन्तु इति। अग्रे पश्यामः। सर्वे कवयः समस्यां पूरयितुं प्रयत्नम् अकुर्वन्, किन्तु ते समस्यापूरणे विफलाः जाताः। सर्वे कवयः विफलाः वा इति अग्रे पश्यामः। प्रथमम् अत्र पूरयितुम् इति पदं पश्यन्तु। पूरयितुम् इत्यत्र तुमुन् प्रत्ययः वर्तते। अतः अद्य किञ्चित् स्मरन्तु। पूरयितुम् इत्यत्र तुमुन् प्रत्ययः वर्तते। अकुर्वन् इत्यत्र तु लङ् लकारः वर्तते। सर्वे जानन्ति एव। एकदा कालिदासः कालीमन्दिरं प्रति गच्छन् आसीत्। तदा सः कापि बालिकाम् अपश्यत्। सर्वे मन्दिरं गच्छन्ति, अस्माकं छात्राः अपि। तथैव कालिदासोऽपि कालीमन्दिरं प्रति गच्छन् आसीत्। तदा एका बालिका अपि मन्दिरं प्रति आगच्छन्ती आसीत्।
सा किं कृतवती पश्यामः। सा बालिका कालिदासं दृष्ट्वा प्रणामम् अकरोत्। पश्यन्तु, सा किं कृतवती, प्रणामं कृतवती। गुरूणां तथा ज्येष्ठानां मेलनं भवति, तदा किं कुर्वन्ति, गौरवं सूचयन्ति एव। तथैव एषा बालिका अपि प्रणामं सूचितवती। कस्मै, कालिदासाय। कालिदासं दृष्ट्वा सा बालिका प्रणामम् अकरोत्। दृष्ट्वा इत्यत्रापि क्त्वा प्रत्ययः वर्तते। तदा तयोः मध्ये एवं सम्भाषणं प्रावर्तत। अत्र तयोः इत्युक्ते कयोः, कालिदासः तथा बालिका, तयोः मध्ये सम्भाषणं, ಸಂವಾದः ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಂಭಾಷಣಂ, ಮಾತುಕತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ, ತಥಾ ಸಂಭಾಷಣಂ ಪ್ರಾವರ್ತತ. ಅತ್ರ ಪ್ರಾವರ್ತತ ಪ್ರ अवर्तत इति कः सन्धिः वर्तते, प्र अवर्तत इत्यत्र सवर्णदीर्घसन्धिः, उत्तमं, सवर्णदीर्घसन्धिः वर्तते। का त्वं बाले इति पृष्टवान्। अत्र का इति अस्ति किल, का इति स्त्रीलिङ्गरूपं वर्तते, कः इति पुल्लिङ्गे, कः बालकः, नपुंसकलिङ्गे कथं तर्हि, नपुंसकलिङ्गे तु वयम् एतत् किम् इति पृच्छामः चेत् एतत् पुस्तकम् इति वदामः किल, तथैव अत्र बालिका अस्ति इति धिया का त्वं बाले इति कः पृष्टवान्, कालिदासः पृष्टवान् बालाम् उद्दिश्य। बालिका अवदत् काञ्चनमाला इति अवदत्। तर्हि बालिकायाः नाम किं, काञ्चनमाला। कालिदासः पृष्टवान् भवती कस्याः पुत्री इति पृष्टवान्। तदानीं बालिका अवदत् कनकलतायाः। बालिकायाः मातुः नाम किं तर्हि, कनकलता। कालिदासः पृष्टवान् हस्ते किं ते, हस्ते किमपि वर्तते, पश्यन्तु, हस्ते किमपि वर्तते किल, हस्ते किं ते, कೈಯಲ್ಲಿರೋದು ಏನು ಹಾಗಾದ್ರೆ इति कालिदासः पृष्टवान्। तदा बालिका तालीपत्रम् इति अवदत्। तालीपत्रम् इत्युक्ते, तालीपत्रम् इति पदस्य अर्थः वर्तते ताळेगरी ಅಂತ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಅದೇನೆ, ತಾಳೆಗರಿಯನ್ನೇ ತಾಲಿಪತ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಮೊದಲು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಕವಿಗಳೆಲ್ಲ ತಾಳೆಗರಿಯಲ್ಲಿ ಬರಿತಾ ಇದ್ರು ಅನ್ನೋದನ್ನು ಕೇಳಿದಿರಲ್ವಾ. ಹಾಗೇನೆ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಇಂದಿನಂತೆ ಕಾಗದದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ತಾಳೆಗರಿಯನ್ನೇ ಅವರು ಕೂಡ ಬಳಸ್ತಾ ಇದ್ರು. ತರ್ಹಿ ಕಾಳಿದಾಸಃ ಕಾವಾ ರೇಖಾ इति पृष्टवान्। पश्यन्तु, अत्र रेखाः सन्ति किल, कावा रेखा इति पृष्टवान्। सा वर्णमालायाः अभ्यासं करोति, अतः क ख ग घ, अत्र क ख ग घ इति अक्षराणाम् अभ्यासं कृतवती। का काञ्चनमाला। पश्यन्तु, क ख ग घ इति वर्तते। पाठ्यभागः सः कालिदासः भोजस्य आस्थानम् आगत्य समस्याम् अपूरयत्। सर्वे कवयः श्लोकनिर्माणं कर्तुं विफलाः वा? नास्ति। ये विफलाः ते तु अधोमुखाः, परन्तु कालिदासः न विफलः। सः उक्तवान्, पश्यन्तु, आस्थानम् आगत्य का त्वं बाले काञ्चनमाला, कस्याः पुत्री, कनकलतायाः। तर्हि हस्ते किं ते, तालीपत्रं, का वा रेखा, क ख ग घ इति तालीपत्रे वर्तते। सर्वे तु अर्थं ज्ञातवन्तः, तथापि पश्यन्तु एकवारं, ಬಾಲೆ ನೀನು ಯಾರು? ಅವಳು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಕಾಂಚನಮಾಲಾ ನನ್ನ ಹೆಸರು ಅಂತ. ನೀನು ಯಾರ ಮಗಳು? ಕನಕಲತಾಳ ಮಗಳು. ನಿನ್ನ ಕೈಯಲ್ಲೇನಿದೆ?
ತಾಳೆಗರಿಯ ಪುಸ್ತಕ. ಅದರಲ್ಲಿರುವ ರೇಖೆಗಳು ಯಾವುವು? ಕ ಖ ಗ ಘ. ಯಾರು ಹೇಳಿದ್ರು ಮಕ್ಕಳೇ? ಕಾಂಚನಮಾಲ ಅಲ್ವಾ? ಏತಂ ಶ್ಲೋಕಂ ಶ್ರುತ್ವಾ ಸರ್ವೇ ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತಾಃ ಅಭವನ್. ಯಥಾ ಪೂರ್ವಂ ಕವಿಕುಲಗುರುಃ ಇತಿ ಕಾಳಿದಾಸಸ್ಯ ಪ್ರಶಂಸಾಂ ಅಕರೋತ್ ಪಾರಿತೋಷಕಂ ಚ ಪ್ರಾಯಚ್ಛತ್. ಪಶ್ಯन्तु, एतं श्लोकं श्रुत्वा सर्वे आश्चर्ययुक्ताः, अस्माकं छात्राः अपि आश्चर्यम् अनुभूतवन्तः किल? तथैव तत्रापि सर्वे आश्चर्ययुक्ताः अभवन्. यथा पूर्वं कविकुलगुरुः इति प्रशंसाम् अकरोत्. कालिदासं प्रति कः? भोजराजः. अनन्तरं सर्वे कवयः मिलित्वा कविकुलगुरुः इति प्रशंसाम् अकरोत्. पारितोषकं च प्रायच्छत्. कस्मै पारितोषकं प्रायच्छत्? कालिदासाय पारितोषकं प्रायच्छत्. अयच्छत्. कः सन्धिः? प्रायच्छत् इत्यत्र सवर्णदीर्घ सन्धिः वर्तते. प्र इति उपसर्गः वर्तते. अयच्छत् इत्यत्रापि लङ्लकारः वर्तते. एवं कालिदासः स्वविद्याकौशलेन पारितोषकं प्राप्तवान्. अतः विद्या श्रेष्ठा इति सर्वे ज्ञातवन्तः. कालिदासस्य ज्ञानं सर्वे ज्ञातवन्तः. अस्माकं छात्राः अपि पाठ्यभागानुगुणं सर्वे ज्ञातवन्तः एव. सुभाषितेन सह वयं विद्यायाः महत्त्वम् एकवारं पठामः. सुभाषितं: नास्ति विद्या समो बन्धुः, नास्ति विद्या समः सुहृत्, नास्ति विद्या समं वित्तं, नास्ति विद्या समं सुखं. सर्वे ज्ञातवन्तः वा? वदामि, शृण्वन्तु. बन्धुः इत्युक्ते अस्माकं हितैषिणः, सर्वदा अस्माकं हितमेव वाञ्छन्ति इति चिन्तयामः किल? परन्तु अस्माभिः सह सर्वदा विद्या वर्तते एव. यदा वयं विद्यार्जनं कुर्मः चेत् अस्माभिः सह सर्वदा विद्या भवति. बन्धुः यदा कदापि आगच्छन्ति एव. अतः ಬಂಧುಗಳಿಗಿಂತಲೂ ವಿದ್ಯೆ ಅಧಿಕವಾದದ್ದು. ವಿದ್ಯೆಗೆ ಸಮನಾದ ಬಂಧು ಇಲ್ಲ. ನಾಸ್ತಿ ವಿದ್ಯಾ ಸಮಃ ಸುಹೃತ್. ಸುಹೃತ್ ನಾಮ ಮಿತ್ರಂ. ಅನಂತರಂ ಸಖಾ ವಯಸ್ಯಃ ಇತಿ ವದಾಮಃ ಕಿಲ? ನಾವು ಮಿತ್ರರು ನಮ್ಮ ಹಿತೈಷಿಗಳು ಅಂದ್ಕೊಳ್ತೀವಲ್ವಾ? ಅದಕ್ಕಿಂತ ಹಿತವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವಂಥದ್ದು ನಮಗೆ ವಿದ್ಯೆ. ನಮಗೆ ಕಷ್ಟಕಾಲದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ನೀಡುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳೇ, ನಾವೆಲ್ಲರೂ ವಿದ್ಯಾರ್ಜನೆಯನ್ನು ಮಾಡಲೇಬೇಕಲ್ವಾ? ನಾಸ್ತಿ ವಿದ್ಯಾ ಸಮಂ ವಿತ್ತಂ. ವಿತ್ತಂ ನಾಮ ಧನಂ. ನಮ್ಮ ಹತ್ರ ತುಂಬ ಧನ ಧಾನ್ಯ ತುಂಬ ಇದೆ, ಹಾಗೆಯೇ ವಜ್ರ ವೈಡೂರ್ಯಗಳಿಂದಲೂ ಕೂಡ ತುಂಬಿದೆ ಅಂತ ಹೇಳಬಹುದು ಕೆಲವರು. ಆದರೆ ಇದು ಯಾವುದೂ ಶಾಶ್ವತ ಅಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ. ಯಾಕೆ? ಕೆಲವು ದಿನ ಮಾತ್ರ ಇರುತ್ತೆ. ನಾವು ಕುಳಿತು ತಿಂದರೆ ಕುಡಿಕೆ ಹೊನ್ನೂ ಸಾಲದು ಅಂತಾರಲ್ವಾ? ಎಷ್ಟು ರಾಶಿ ಹೊನ್ನಿದ್ದರೂ ಸಾಕಾಗೋದಿಲ್ಲ. ವಿದ್ಯಾರ್ಜನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನೀವು ಹಾಗಾಗೋದಿಲ್ಲ. ವಿದ್ಯಾರ್ಜನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಗೌರವವನ್ನು ಸಂಪಾದಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಜೊತೆಯಲ್ಲೇ ನಾವು ಅವಶ್ಯಕತೆಗನುಗುಣವಾಗಿ ಹಣ ಸಂಪಾದನೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗತ್ತೆ. ನಾಸ್ತಿ ವಿದ್ಯಾ ಸಮಂ ಸುಖಂ. ವಿದ್ಯೆಗೆ ಸಮನಾದ ಸುಖ ಇನ್ನೊಂದಿಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅಸ್ಮಾಕಂ ಛಾತ್ರಾಃ ವಿದ್ಯಾಂ ಅರ್ಜಯಂತಿ ಕಿಲ? ವಿದ್ಯಾರ್ಜನೆ ಮಗ್ನಾಃ ಏವ ಇತಿ ಚಿಂತೆಯಾಮಿ. ತಾತ್ಪರ್ಯಂ: ವಿದ್ಯೆಗೆ ಸಮನಾದ ಬಂಧುವಿಲ್ಲ, ವಿದ್ಯೆಗೆ ಸಮನಾದ ಮಿತ್ರನಿಲ್ಲ, ವಿದ್ಯೆಗೆ ಸಮನಾದ ಹಣವಿಲ್ಲ, ವಿದ್ಯೆಗೆ ಸಮನಾದ ಸುಖವಿಲ್ಲ. ಕೇವಲ ವಿದ್ಯಾ ಏವ ಅಪೇಕ್ಷತೆ ವಾ? ನಾಸ್ತಿ ಕಿಲ? ವಿದ್ಯಾಯಾಃ ಸಾಕಂ ಸಜ್ಜನಾನಾಂ ಸ್ವಭಾವಮಪಿ ಜಾನೀಮಃ.
सुभाषितान्तरं पश्यन्तु। छायाम् अन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव इति वर्तते। छायाम् अन्यस्य कुर्वन्ति, वृक्षः किं करोति? ಛಾಯಾಂ ದದಾತಿ. ಛಾಯಾ ಅಂದ್ರೇನು? ನೆರಳನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ ಅಲ್ವಾ? ನೆರಳಿನಿಂದ ನಾವು ಹಾಯಾಗಿರೋದಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ಛಾಯಾಂ ಅನ್ಯಸ್ಯ ಕುರುವಂತಿ ತಿಷ್ಠಂತಿ ಸ್ವಯಮಾತಪೆ. ಆದರೆ ಮರ ಅದು ನಮಗೇನೋ ನೆರಳು ಕೊಡುತ್ತೆ, ಅದು ನೆರಳಲ್ಲಿರುತ್ತಾ? ಖಂಡಿತ ಇಲ್ಲ, ಬಿಸಿಲಲ್ಲೇ ಇರುತ್ತೆ. ಯೋಚನೆ ಮಾಡ್ರಿ, ಆತಪ ಅಂದರೆ ಬಿಸಿಲು. ಆದ್ದರಿಂದ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಮರ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ? ಬಿಸಿಲಲ್ಲೇ ಇರುತ್ತೆ, ನಮಗೆ ಮಾತ್ರ ನೆರಳನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ಫಲಾನ್ಯಪಿ ಪರಾರ್ಥಾಯ, ಹಣ್ಣು ಬಿಡುತ್ತೆ, ತುಂಬ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಬಿಡುತ್ತೆ. ಆ ಹಣ್ಣೆಲ್ಲ ತಿಂದ್ಬಿಡುತ್ತಾ? ಒಂದು ಹಣ್ಣು ಕೂಡ ಅದು ತಿನ್ನೋದೇ ಇಲ್ಲ. ಫಲಾನ್ಯಪಿ ಪರಾರ್ಥಾಯ ವೃಕ್ಷಾಃ ಫಲಾನ್ಯಪಿ ಪರಾರ್ಥಾಯ ಸಮರ್ಪಯಂತಿ ಕಿಲ ಅತಃ ಸತ್ಪುರುಷಾಃ ಅಪಿ ತಥಾ ಏವ ಭವಂತಿ. ನಮಗೋಸ್ಕರ ಸತ್ಪುರುಷರು ಏನೂ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ಪರರಿಗೋಸ್ಕರವೇ ಶ್ರಮಿಸ್ತಾರೆ. ಪರರ ಸಂಕಷ್ಟ ನಿವಾರಣೆಗೋಸ್ಕರವೇ ಹಗಲಿರುಳು ದುಡಿತಾರೆ. ಯಾರು? ಸತ್ಪುರುಷರು. ಹೇಗೆ ಮರವು ತನ್ನ ನೆರಳನ್ನು ಬೇರೆಯವರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ತಾನು ಬಿಸಿಲಲ್ಲೇ ಇರುತ್ತೋ, ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಪರರಿಗಾಗಿಯೇ ನೀಡುತ್ತೋ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸತ್ಪುರುಷರು ಕೂಡ ಇರ್ತಾರೆ. ಸಜ್ಜನರು ಸಹ ತಮಗಾಗಿ ಏನನ್ನೂ ಬಯಸದೆ ಅನ್ಯರಿಗಾಗಿ ಶ್ರಮಿಸುತ್ತಾರೆ. ಸರ್ವೇ ಜ್ಞಾತವಂತಹ ಉತ್ತಮ ಛಾತ್ರಃ ಯದಾ ಜ್ಯೇಷ್ಠಾಃ ಗುರವಃ ಮಿಲಂತಿ ತದಾನೀಂ ಗೌರವಮಪಿ ಸೂಚಯಂತ್ಯೇವ. ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯೇ ಅದಾಗಿದೆ, ಗುರು ಹಿರಿಯರನ್ನು ಗೌರವಿಸುವಂಥದ್ದು. ಅಧುನಾ ವ್ಯಾಕರಣಾಂಶಂ ಪಶ್ಯಂತು. ಗಚ್ಚನ್ ಇತ್ಯತ್ರ ಶತ್ರು ಪ್ರತ್ಯಯಃ ವರ್ತತೆ. ದೃಷ್ಟ್ವಾ ಕ್ತ್ವಾ ಪ್ರತ್ಯಯಃ ಪೂರಯಿತುಂ ತುಮುನ್ ಪ್ರತ್ಯಯಃ ಆಗತ್ಯ ಲ್ಯಪ್ ಪ್ರತ್ಯಯಃ ವರ್ತತೆ. ಸಂಧಿಃ ಅಧುನಾ ಕಾಪಿ ಇತ್ಯತ್ರ ಕಃ ಸಂಧಿಃ ವರ್ತತೆ? ಕಾ ಅಪಿ ಕಾಪಿ ಇತಿ ಸವರ್ಣದೀರ್ಘಸಂಧಿಃ ಪ್ರಾವರ್ತತ ಇತ್ಯತ್ರ ಪ್ರ ಅವರ್ತತ ಸವರ್ಣದೀರ್ಘಸಂಧಿಃ. ಪ್ರಾಯಚ್ಛತ್ ಪ್ರ ಅಯಚ್ಛತ್ ಸವರ್ಣದೀರ್ಘಸಂಧಿಃ ಏವ. ಪ್ರಾವರ್ತತ ಇತ್ಯತ್ರ ಪ್ರ ಇತಿ ಉಪಸರ್ಗಃ ವರ್ತತೆ. ಪ್ರಾಯಚ್ಛತ್ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಪ್ರ ಉಪಸರ್ಗ, ಅಯಚ್ಛತ್ ಎಂಬಲ್ಲಿ ಲಂಗ್ಲಕಾರವಿದೆ. ಪ್ರ ಅವರ್ತತ ಅತ್ರಾಪಿ ಅವರ್ತತ ಇತಿ ಆತ್ಮನೇಪದಿ ಲಂಗ್ಲಕಾರಃ ವರ್ತತೆ. ಅಯಚ್ಛತ್ ಇತ್ಯತ್ರ ಪರಸ್ಮೈಪದಿ ಲಂಗ್ಲಕಾರಃ ವರ್ತತೆ. ಸರ್ವೇ ಅವಗತವಂತಹ ವಾ? ಲಕಾರ ಪುರುಷ ವಚನಾನಿ ವದತ. ಆಸೀತ್ ಇತ್ಯತ್ರ ಆಸೀತ್ ಲಂಗ್ಲಕಾರಃ ಪ್ರಥಮ ಪುರುಷಃ ಏಕವಚನಂ. ಪ್ರಾವರ್ತತ ಲಂಗ್ಲಕಾರಃ ಪ್ರಥಮ ಪುರುಷಃ ಏಕವಚನಂ. ಅಸ್ತಿ ಲಟ್ ಲಕಾರಃ ಪ್ರಥಮ ಪುರುಷಃ ಏಕವಚನಂ. ಅಭ್ಯಾಸಃ ಅತ್ರ ಅಧುನಾ लिखितुं सर्वे सन्नद्धाः वा? अभ्यासः पुनर्मननम् एव किल. सर्वे पाठ्यभागं पठितवन्तः. प्रथमः प्रश्नः, धारानगरस्य राजा कः? धारानगरस्य राजा भोजः. पुनः वदामि, शीघ्रं लिखन्तु छात्राः. धारानगरस्य राजा भोजः. द्वितीयः प्रश्नः, कविकुलगुरुः इति कः प्रसिद्धः? कविकुलगुरुः इति कालिदासः प्रसिद्धः. भोजः मृगयार्थं कुत्र अगच्छत्? कुत्र? वनं किल. भोजराजः मृगयार्थं वनम् अगच्छत्. चतुर्थः प्रश्नः, बालिकायाः हस्ते
किम् आसीत्? एतत् किं? तालीपत्रं। तर्हि बालिकायाः हस्ते तालीपत्रम् आसीत्। रिक्तस्थानं पूरयता। भोजः काव्यशास्त्रविनोदेन रिक्तस्थाने कालं यापयति स्म। द्वितीयं रिक्तस्थानं कालिदासः कालीमन्दिरं प्रति गच्छन् आसीत्। श्लोकं श्रुत्वा सर्वे आश्चर्ययुक्ताः अभवन्। समनार्थकपदानि लिखत। अत्र प्रथमः प्रश्नः भूपालः। समनार्थकपदं चिन्तयन्तु। आम्, सर्वे चिन्तितवन्तः। राजा, भूपालः राजा, महीपालः इति वक्तुं शक्यते। प्रसिद्धः, विख्यातः, प्रख्यातः, पंडितः, विबुधः, मेधावी, वृक्षः, तरुः, पादपः इति अस्माकं छात्राः ज्ञातवन्तः। अन्यलिङ्गपदं लिखत। सर्वे आरोग्यभाग्यम् इति पाठे अपि लिखितवन्तः किल? तथैव अत्रापि सः छात्रः, सा छात्रा। बालकः इत्यपि वक्तुं शक्यते किल? सः बालकः। स्त्रीलिङ्गरूपं सा बालिका। बालिका, बालकः पदस्य स्त्रीलिङ्गरूपं वर्तते बालिका। कविः, कवयित्री। कविः पदस्य स्त्रीलिङ्गरूपं पश्यन्तु, अवधानेन शृण्वन्तु। कवयित्री। अन्यतमः वदन्तु, अन्यतमः पदस्य स्त्रीलिङ्गरूपं वदन्तु। अन्यतमा। समीचीनं। वाक्यं रचयत। आस्थाने इत्यत्र कालिदासः भोजस्य आस्थाने आसीत्। अनन्तरं कालिदासः एकः एव वा? नास्ति किल? राज्ञः आस्थाने कवयः, पण्डिताः च आश्रयं प्राप्नुवन्ति स्म। भोजः धारानगरे राजा आसीत्। यथा राजा तथा प्रजाः। ರಾಜ ಉತ್ತಮನಾಗಿದ್ದಾಗ ಪ್ರಜೆಗಳು ಉತ್ತಮರಾಗಿರ್ತಾರೆ. ಕ್ರೀಡಂತಿ. ಅತ್ರ ಛಾತ್ರಾः ಕ್ರೀಡಾಂಗणे क्रीडन्ति। परन्तु बालाः क्रीडाङ्गणं गन्तुं बालाः किल ते क्रीडाङ्गणं गन्तुम् अशक्ताः। आम्न इति लिखत। आम्न इत्युक्ते ನೀವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿರಲ್ವಾ, ಸರಿ ತಪ್ಪು ಬರೆಯಿರಿ ಅಂತ. ಈ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವುದು ಸರಿ ಇದೆಯೋ ಅದ್ರ ಮುಂದೆ ಆಮ್ ಅಂತ ಬರಿಬೇಕು. ಯಾವುದಾದ್ರೂ ವಾಕ್ಯ ತಪ್ಪಿದ್ದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ? ನ ಅಂತ ಬರಿತೀರಲ್ವಾ. ಅತ್ರ ಭಾರತದೇಶೆ ಬಹವಃ ಭೂಪಾಲಾಃ ಆಸನ್. ಸತ್ಯಮೇವ ಕಿಲ? ಅತಃ ಕಿಂ ಲಿಖಾಮಃ? ಆಮ್. ಭೋಜಃ ಕಲಹೇನ ಕಾಲಂ ಯಾಪಯತಿ ಸ್ಮ. ಕಲಹ ಅಂದ್ರೇನು? ಜಗಳ ಮಾಡೋದು. ಜಗಳಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಿದ್ನ ಭೋಜ? ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ಹಾಗಾದರೆ ಕಾವ್ಯಶಾಸ್ತ್ರ ವಿನೋದೇನ ಕಾಲಂ ಯಾಪಯತಿ ಸ್ಮ. ಅತಃ ಕಿಂ ಲಿಖಾಮಃ? ನ ಇತಿ ಲಿಖಂತು. ತೃತೀಯಃ ಪ್ರಶ್ನಃ. ಕಾಳಿದಾಸಃ ಕವಿಕುಲಗುರುಃ ಇತಿ ಪ್ರಸಿದ್ಧಃ. एतत् बहुवारं दृष्टवन्तः, अतः आम् इति लिखन्तु. एकदा भोजराजः मृगयार्थं ग्रामम् अगच्छत्. मृगयार्थम् इत्युक्ते ಬೇಟೆಯಾಡೋದಿಕ್ಕೆ. ಬೇಟೆಯಾಡೋದಿಕ್ಕೆ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರಾ ಮಕ್ಕಳೇ? ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ ಹಾಗಾದರೆ? ವನಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ? ಅತಃ ನ ಇತಿ ಲಿಖಂತು. ಕವಯಃ ರಾಜಸಭಾಂ ಸಮಾಗತ್ಯ ಊರ್ಧ್ವಮುಖಾಃ ತಿಷ್ಠಂ. ಸರ್ವೇ ಶ್ಲೋಕನಿರ್ಮಾಣಂ ಕೃತವಂತಃ ವಾ? ನಾಸ್ತಿ. ಕಾಳಿದಾಸಃ ಶ್ಲೋಕನಿರ್ಮಾಣಂ ಕೃತವಾನ್. ಅತಃ ನ इति लिखन्तु. अग्रिमप्रश्नः. पञ्चशैः वाक्यैः संस्कृतभाषया
कन्नडभाषया आङ्ग्लभाषया वा उत्तरं लिखत। प्रथमः प्रश्नः, कालिदासः कविकुलगुरुः इति कथं प्रसिद्धः अभवत् इति विवृणुत। ಒಮ್ಮೆ ಭೋಜರಾಜನು ಬೇಟೆಯಾಡಲು ಕಾಡಿಗೆ ಹೋಗಿದ್ದನು. ಅಲ್ಲಿದ್ದ ಸರೋವರದಲ್ಲಿ ಗುಳುಗುಳು ಶಬ್ದವನ್ನು ಕೇಳಿದನು. ಗುಳುಗುಳು ಶಬ್ದದ ಮೇಲೆ ಶ್ಲೋಕವನ್ನು ಬರೆದವರಿಗೆ ತಕ್ಕ ಬಹುಮಾನವನ್ನು ನೀಡುವುದಾಗಿ ಹೇಳಿದನು. ಮಾರನೆಯ ದಿನ ಎಲ್ಲರೂ ತಲೆ ತಗ್ಗಿಸಿ ನಿಂತರು. ಆದರೆ ಕಾಳಿದಾಸನು ಎದ್ದು ನಿಂತು ಶ್ಲೋಕವನ್ನು ಹೇಳಿದನು. ಮತ್ತೊಂದು ದಿನ ಭೋಜನು ಕಖ ಗಘ ಎಂಬ ಅಕ್ಷರಗಳ ಮೇಲೆ ಒಂದು ಶ್ಲೋಕವನ್ನು ಬರೆಯುವಂತೆ ಕವಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿದನು. ಆದರೆ ಯಾರಿಗೂ ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ. ಕಾಳಿದಾಸನು ಕಾಳಿಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ ನಡೆದ ಸಂವಾದವನ್ನು ಆಧರಿಸಿ ಶ್ಲೋಕವನ್ನು ರಚಿಸಿ ಹೇಳಿದನು. ಎಲ್ಲರೂ ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತರಾದರು. ಭೋಜರಾಜನು ಬಹುಮಾನವನ್ನು ನೀಡಿ ಸತ್ಕರಿಸಿ ಕವಿಕುಲಗುರು ಎಂದು ಬಿರುದು ನೀಡಿ ಕೊಂಡಾಡಿದನು. ಇದೇನು ಪದಬಂಧ ಅಂತ ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ? ಸರ್ವೇ ಛಾತ್ರಾಃ ದಿನಪತ್ರಿಕಾಯಾಂ ವಾರಪತ್ರಿಕಾಯಾಂ ಮಾಸಪತ್ರಿಕಾಯಾಂ ಷಾಣ್ಮಾಸಿಕಪತ್ರಿಕಾಯಾಮಪಿ पदबन्धं लिखन्ति किल, तथैव संस्कृते अपि लिखन्तु, प्रयत्नं कुर्वन्तु. अत्र पदानि सन्ति, चयनं कृत्वा लिखन्तु. मीनाः अत्र सन्ति. मीनाः कुत्र वासं कुर्वन्ति? मीनाः जले निवसन्ति. विग्रहः अत्र अस्ति. वयं सर्वे मन्दिरं गच्छामः. तर्हि विग्रहः कुत्र अस्ति? विग्रहः मन्दिरे अस्ति. पुस्तकानि अत्र सन्ति. बहूनि पुस्तकानि कुत्र भवन्ति? ग्रन्थालये. बहूनि पुस्तकानि ग्रन्थालये भवन्ति. अतः ग्रन्थालये सन्ति. कौरवपाण्डवानां कथा अस्ति. कस्मिन् ग्रन्थे? आम्, महाभारते. रामायणस्य कथा अत्र अस्ति. कुत्र? रामायणे. मुखम् अत्र पश्यामः. सर्वे प्रतिदिनं यदा शालां गच्छन्ति सन्नद्धाः भूत्वा एकवारं मुखं दर्पणे पश्यन्ति किल, अतः दर्पणे. क्रूरमृगाः अत्र सन्ति. वने एव वासं कुर्वन्ति. बहु समीचीनं वा? तर्हि सप्तमी विभक्तेः एकवचनपदेन रिक्तस्थानं पूरयन्तु. नारदः. लोकः सप्तमी एकवचनरूपं वदन्तु. लोके. नारदः लोके सञ्चरति. छात्राः. विद्यालयपदस्य सप्तमी एकवचनरूपं वर्तते विद्यालये. छात्राः विद्यालये भवन्ति. पुष्पाणि. मालापदस्य सप्तमी एकवचनरूपं वर्तते मालायां सन्ति. पुष्पाणि कुत्र सन्ति? पुष्पाणि मालायां सन्ति. कार्यं पदस्य सप्तमी एकवचनरूपं कार्ये. बालकाः कार्ये मग्नाः सन्ति. सर्वे सावधानेन आनन्देन च श्रुतवन्तः एतावत्पर्यन्तं. वदतु संस्कृतं, जयतु भारतम्. धन्यवादाः.